ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी. मला चित्राचा पत्ता मिळालाय. ती तिच्या आईबाबांबरोबर मुंबईलाच असते. आईंचं अस्थिविसर्जन हरिद्वारला करण्याऐवजी आपण आपल्या नदीच्या पात्रात केलं तर. अर्थातच आता या घरातले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे. माझं धनाजीरावांशी बोलणं झालंय आणि आज सकाळीच आम्ही 2 ट्रक पाठवलेत. तुम्ही फक्त ते डिमांड ड्राफ्टचं काय ते बघा. ठीक आहे. भाऊ काका, काय बेटा? मी मुंबईला कधी जायचं? चित्राला भेटायला. हो. मला विचारशील तर मी सांगेन की कधीच जाऊ नकोस. काय भाऊ काका तुम्ही हे काय बोलताय? संजय, 6 वर्ष हा खूप मोठा काळ असतो. इथे क्षणाक्षणाला जग बदलतं, माणसं बदलतात. 6 वर्षांपूर्वी तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात तुझी आई दगावली. सुदामा दादा, तुझे बाबा, ते बेपत्ता झाले. तुझं हे असं झालं तुझं. हे गेली 6 वर्ष तुला तर काहीच कळत नव्हतं. पण चित्राने किंवा तिच्या आईनी साधा एक फोन करून तुझी विचारपूसही करू नये. भाऊ काका कदाचित ते मी बरा होण्याची वाट बघत असतील. चित्रा माझी लहानपणीची खूप चांगली मैत्रीण आहे भाऊ काका. आणि भाऊ काका आईने तर तिला सून म्हणून कधीच स्वीकारली होती. तिचं आणि माझं लग्न व्हावं हे तिनं कधीच ठरवलं होतं भाऊ काका. आणि ती घरी यायची ना तेव्हा आई तिला सूनबाई म्हणून हाक मारायची. संजय, मला ते सगळं माहितीये. पण तू आजारी असताना त्या लोकांनी काय केलं? आणि या उलट काशी, अरे त्या पोरीने तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात हे आम्ही डोळ्यांनी बघितलंय. तिने तुझ्यावर निरपेक्ष प्रेम केलं हे आम्ही बघितलंय. हो, तिने हे सगळं केलं असेल. मी ते नाकारत नाहीये भाऊ काका. पण माझं मन मानत नाहीये. आणि मला आईच्या इच्छेचा विचार केलाच पाहिजे. तिच्या आत्म्याला काय वाटेल भाऊ काका? आता याला फक्त सुदामा दादाच समजू शकतात. आणि आता या परिस्थितीत या घराला सुदामा दादांची खरी गरज आहे. त्यांना जाऊन हे सगळं सांगायला हवं. पण त्यांनी तर शपथ घातली की पुन्हा कधीही भेटू नकोस. पण हा काशीच्या जीवनाचा प्रश्न आहे. मला सुदामा दादांना भेटायलाच हवं. आम्हाला कळलंय तुमच्याकडे कोणी बाई बेशुद्ध आहे म्हणून. बरं आहे का? तुम्हाला कळलंय काय? मग ते खरं नाही. ते खरं आहे की खोटं आहे ना तेच पाहायला आलोय मी. मग ते खोटं आहे. इथं कोणी बाई नाही. म्हणजे घरात आता कोणीच नाहीये? नाही, तुम्ही जिला शोधताय ती बाई इथं नाही. मला एकदा खात्री करावी लागेल. म्हणजे आरोप घेताय तुम्ही? हा, तुम्ही समजता काय हो आम्हाला? कोली हो आम्ही, कोली. असलं काय करणार नाही. आणि तुम्ही असाल पोलीस हो, पण तुम्ही कोलीवाड्यात आहात. अशी जबरदस्ती नाही चालायची. असं बघूया कोण अडवतं ते. हो साहेब, हो साहेब. आता निघा हो, निघा निघा. उगा संशय येऊ नका. चला निघा निघा.
ठीक आहे, हां निघतो. चल रे. टुकिया, तुला आता मी वाचवलं, पण खरं सांग कोण आहे ती बाई? अरे काय नाही, मी तुम्हाला सांगतो ते ती बाई जी आहे ना ती माझ्या ओळखीची आहे. हा हा, चला निघा, तुम्ही निघा. उगाच आरडाओरडा करू नका इथं. निघा, चल निघा. हा, जे घडलं ते वाईटच घडलं. अहो, पोलिसांनी सुदेशला अटक केली. मला तर शॉकच बसला. हो ना. अहो, पोलीस इन्स्पेक्टरलाच अटक करायची म्हणजे काय? त्या पोलिसांचं पण कळत नाही. आपल्याच डिपार्टमेंटचा माणूस आहे ना, मग सोडून द्यायचं ना. मी तुम्हाला सांगते, यांचं काहीतरी वेगळं रॅकेट असणार आहे. झालं बोलून तुमचं? जा आता. मला एकच सांगा वंदनाबाई, अहो पेपरमध्ये ते छापून आलंय की तुम्हीच सुदेशची तक्रार कमिशनरकडे केली. हे सगळं खोटं आहे ना? नाही, ते सगळं खरंच आहे, पण प्लीज निघा आता तुम्ही. अहो, ते खरं असलं तरी चुकीचं आहे. तुम्ही असं करायला नको होतं. अहो, तुमचाच मुलगा आहे, चुकला असेल तर त्याचा घरात कान धरायचा. आता डायरेक्ट कमिशनरकडे तक्रार, हे काय आहे? लेखिका म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी केलेला हा स्टंट बिन तर नाही ना? हे बघा, मला आता यावर काहीही बोलायचं नाहीये. हा, निघा आता. नाही, जातो आम्ही. आपलं एक शेजार धर्म म्हणून आलो होतो, पण जे झालं ते वाईटच झालं. बरं, येतो आम्ही. सरिताचंही हेच म्हणणं आहे की सगळं सूर्या भाऊजींच्या मनासारखं व्हावं. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की ती खरंच असं बोलली. ती किती शिकलेली आहे, समजूतदार आहे, हुशार मुलगी आहे, तरी तिने असं बोलावं. काशी, काहीही झालं तरी सरिता सूर्याची बायको आहे, हे विसरू नको. त्यामुळे शेवटी सूर्याची जी इच्छा तीच हिची इच्छा राहणार आहे. आणि हे बघ, तू जर कोण काय म्हणतंय याचा विचार करत बसलीस ना, तर तुझ्या हातातलं एकही काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुला जो निर्णय योग्य वाटतोय, ज्यातच सर्वांचं भलंय असं तुला वाटतंय, तू त्या निर्णयावरती ठाम राहा. आणि हळूहळू तुझा दृष्टिकोन इतरांनाही पटेल. येऊ मी? बरं भाऊ काका, हे कुठे गेलेत माहितीये का? संजय? पण म्हणजे तो घरात नाहीये? नाही ना, की रात्र झाली आणि अजून ते परत आले नाहीयेत. गोद्या आत्याला काही सांगून गेले नाहीयेत. मला तर आता काळजी वाटायला लागली. मुलगा मुंबईला? नाही, शक्य नाही. नाही, काय म्हणालात तुम्ही? मुंबईला कोण जाणार होतं? हे अगं काही नाही, ते आज आपल्या मालाचा ट्रक गेला ना मुंबईला, तर संजय मला विचारत होता की मी जाऊ का सोबत. मी त्याला म्हटलं की काहीही गरज नाहीये. मग हे गेले कुठे? अशी किती काळजी करशील? अगं येईल तो परत. तो काय आता पूर्वीचा संजय राहिलेला नाहीये. म्हणूनच तर आता चिंता वाटते. हे कुठे गेले आणि परत आलेच नाही तर? कुठे गेला होता तुम्ही? ही वेळ घरी परत येण्याची? अहो, तुमची वाट पाहून पाहून माझा जीव जायची वेळ आली होती. घराबाहेर जाण्यापूर्वी कुणाला सांगून जाता येत नाही का तुम्हाला? अशा वेळी मनात नको नको ते विचार येतात. तुम्हाला जर काय झालं असतं तर कुठे शोधलं असतं मी तुम्हाला? सांगा. घ्या माझी शपथ, घ्या माझी शपथ.
आणि सांगा तुम्ही पुन्हा असं कधी करणार नाही. मला न सांगता तुम्ही कधी जाणार नाही. घ्या माझी शपथ, घ्या आधी. प्लीज प्लीज आवरा स्वतःला. माझी इतकी काळजी करण्याची खरंच काही गरज नाहीये. स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो मी. आणि हा, तुम्हाला ऐकायचं होतं ना मी कुठे गेलो होतो ते? तर ऐका, मी माझ्या वडिलांचा सुदामा दादांचा शोध घ्यायला गेलो होतो. आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांच्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला गेलो होतो. माझ्या आयुष्यातून जी माणसं निघून गेली आहेत ना त्यांचा शोध लावायचा आहे मला. हा, आणि माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की प्लीज ह्याच्या पुढे मला हे असले प्रश्न विचारू नका. कुठे गेला होतात, कुठे राहणार आहात, हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे, कळलं? गीता, आपण काही चूक केली असं नाही ना वाटत आहे तुला? नाही, तसं नाही वाटत. फक्त लोक आता आपल्याकडे ज्या नजरेने बघतात ना त्याचा खरंच त्रास होतो. काय वाटेल ते प्रश्न विचारतात. बायका तर नको नको ते टोमणे मारतात. कसं आहे गीता, या जगात कसंही वागलं ना तरी लोक बोलतातच. मारणाऱ्याचा हात धरता येतो ग, बोलणाऱ्याचं तोंड नाही ना धरता येत. आई, तुम्ही लवकरात लवकर त्या म्हात्र्यांना जाऊन भेटा. हे बघा, त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला नाहीये. ते म्हणाले होते की सुदेशला अटक होणार नाही किंवा तो सस्पेंड पण होणार नाही. मलाही या गोष्टीचा धक्काच बसला खरं तर. विश्वासानं एखाद्याच्या खांद्यावर मान टाकावी आणि केसांनी गळा कापला जावा ना तसं वाटतंय. आपण चांगलेपणाने काहीतरी करायला गेलो आणि भलतंच होऊन बसले. बरोबर, तुम्ही बोलवलं. हो, बरं झालं तुम्ही आलात. काय झालं भाऊ? एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. काय भाऊ, काय होते, कशासाठी होते, काहीच अंदाज बांधता येत नाही. काय करावं काही सुचत नाहीये. गुरव, जेव्हा काही कळत नाही ना की काय घडतंय तेव्हा जे होतंय ते होऊ द्यायचं असतं. भाऊ, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तसं झालं तर गावाच्या दृष्टीने सगळ्यांचंच वाईट होईल. फायदा झाला तर फक्त बाप्पाजींचा होईल. बाप्पाजीचा? गुरव, तुम्ही कशाबद्दल बोलताय? भाऊ, बाप्पाजींनी मला देवीला कौल लावायला सांगितलं होतं. त्यांनी निवडणूक लढवावी की नाही हे बघण्यासाठी. आणि भाऊ, देवीनं बाप्पाजींच्या बाजूने कौल दिलाय. काय? गुरव, ज्या अर्थी देवीनं उजवा कौल दिलाय त्या अर्थी बाप्पाजीनं निवडणुकांना उभं राहावं ही देवीची इच्छा आहे. पण भाऊ, हे असं झालं तर याचा विपरीत परिणाम आपल्या गावावर होईल. गुरव, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस जे काही करतो ते करायला त्याला बुद्धी कोण देतं? आई भिराईच देते ना.
मग तिनं जर उजवा कौल दिलाय तर निश्चित तिची काहीतरी योजना आहे. शेवटी सगळ्या गोष्टींचं नियोजन तर तीच करते. आता संजयचंच बघा ना, संजय असा अचानक बरा होईल असा विचार तरी कोणी केला होता? पण तो बरा झाला हा चमत्कारच आहे की नाही? तिकडे कामिनी वहिनींचं आणखीनच निराळं. त्या अशा इतक्या लवकर सगळ्यांना सोडून जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण शेवटी देवाची करणी. गुरु, माणसानं कितीही धडपड केली तरी जे घडणार ते आधीच लिहिलेलं असतं. त्यामुळे मुलीनं आणि बापानं समोरासमोर उभं राहावं आणि मुलीच्या हातून बापाचा पराभव व्हावा हे जर का विधिलिखित असेल तर ते चुकणार नाही. त्यामुळे गुरु, तुम्ही चिंता करणं सोडा आणि आई भिराईची काय लीला आहे ते बघा. बरं झालं बाप्पाजी, आपण धर्माला या गावापासून दूरच ठेवलं. तो जर या गावात असता तर आईच्या जाण्यामुळे हळवा झाला असता आणि गेला असता धनाजीरावांचं सांत्वन करायला. आम्ही त्याला या गावापासून दूर ठेवण्याचा पूर्ण बंदोबस्त केलाय. बाप्पाजी या गुरु या. काय झालं गुरव, तुम्ही बोलत का नाही? गुरव, आम्ही तुम्हाला काय विचारतोय? आई भिराईनं काय कौल दिलाय तुम्हाला? गुरव, आई भिराईनं दिलेला कौल तुम्ही आम्हाला सांगत का नाही? बाप्पाजी, मला सांगायला काहीच हरकत नाही, पण मी फक्त तुम्हालाच सांगेन, तिसरा कोणी इथे असता कामा नये. बाबा कदम माझ्या विश्वासातला माणूस आहे, त्याच्या समोर सांगायला काहीच हरकत नाही तुमची. तुमच्यासाठी असेल पण माझ्यासाठी नाही. बाप्पाजी, या गुरुवाची मस्ती अजून गेली नाही बरं का. काय करणार आहेस रे तू? पुन्हा तुला खुपसणार आहेस? मी घाबरत नाही तुला, तुला भीकही घालणार नाही मी. बाप्पाजी, याला येड लागलं येड, याचं तोंड बंद करा नाहीतर. बाबा, बाबा कदम, क्रोध हा वाईट, क्रोध आवरा. पण बाप्पाजी, जय हो बाप्पाजी. गुरु, आता तुमच्या मनासारखं झालं. हो, सांगा आता आई भिराईनं काय कौल दिलाय? बाप्पाजी, भिराईनं उजवा कौल दिलाय. गुरव, गुरव, अहो तुम्ही किती आनंदाची बातमी आम्हाला दिली. पण गुरव, तुमचं तोंड असं का? अहो, ही मोठी आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला दिली आज. अहो, आम्ही निवडणूक जिंकणार, आम्ही सत्ता येणार आमच्या हातात आणि मी मंत्री होणार. ही आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला सांगितली. आम्हाला तुम्हाला एक बक्षीस द्यायला पाहिजे. नको मला. मी फक्त कौल लावलाय, निर्णय भिराईने घेतला. येतो. आई भिराईच्या नावानं चांग भलं. अहो, हे काय? काही न खाता पिताच झोपताय तुम्ही? अहो, पान वाढले, या जेवून घ्या ना. बाहेरून जेवून आलोय. रागवलात ना माझ्यावर? अहो, मगाशी मी तुमच्या काळजीपोटी ओरडले. माफ करा, बस पुन्हा असं नाही होणार. पान वाढले, मी जेवून घ्या ना. मी तुम्हाला सांगितलं एकदा की मी जेवून आलोय म्हणून. हो, असं काय करता?
तुम्हाला आवडते म्हणून मी डाळिंबींची उसळ केली आहे. थोडंसं जेवून घ्या ना माझ्याकरता. मराठी कळत नाही का तुम्हाला? तुम्हाला कितीदा सांगून झालंय की मी जेवून आलोय म्हणून. परत परत तेच तेच. हो, मला कुक्कुला बाळासारखं वागवणं बंद करा प्लीज. तुम्हाला सांगून बाहेर जायचं, तुम्ही दिलेल्या वेळेत परत यायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा जेवायचं, तुम्ही म्हणाल तेव्हा उठायचं. वैताग आलाय मला, खरंच वैताग आलाय. मला थोड्या वेळासाठी एकटं सोडा प्लीज. हा, तुम्ही निघायत ना प्लीज. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही जाताय बाहेर का मी जाऊ? अहो नाही, तुमच्याबद्दल नाही, आईंच्या अस्थि विसर्जनाबद्दल. म्हणजे तुम्ही माझी मदत केली असती तर मला निर्णय घ्यायला सोपं होईल. भाऊ काका बोलले होते मला, पण यात मी तुमची काय मदत करणार? धनाजी काकांनी सगळे अधिकार दिलेत ना तुम्हाला. ठरवा मग. तुम्ही म्हणत असाल तर हरिद्वार, नाहीतर मग इथल्याच नदीत करू अस्थि विसर्जन.